हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिल्लीमध्ये उद्या भाजपच्या कोर कमिटीची बैठक। राज्यातील भाजपचे 6 बडे नेते बैठकीला जाणार। फडणवीसांच्या राजीनाम्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष। राज्य भाजपमध्ये मोठे फेरबदल। 2 केंद्रीय मंत्री नियुक्त। प्रभारीपदी भूपेंद्र यादव तर सहप्रभारीपदी अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती। विधानसभेसाठी भाजपकडून 4 राज्यांसाठी भाजप प्रभारींच्या नियुक्त्या। दिल्लीमधील उद्याच्या बैठकीला महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीरचे प्रभारी, सहप्रभारी उपस्थित राहणार। फडणवीसांना बाजूला करून शह देण्याचा विनोद तावडेंचा प्रयत्न, सुषमा अंधारे यांचा आरोप। तर फडणवीसच भाजपचे काल, आज आणि उद्याही नेते, केशव उपाध्ये यांचं प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीसांना बाजूला सारलं जाणार नाही। फडणवीसांशिवाय महाराष्ट्रामध्ये काहीही होणार नाही, राम शिंदेंची प्रतिक्रिया। लोकसभा आणि राज्यसभेमध्ये डावललं, छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका घ्यावी। समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी, सूत्रांची माहिती। भुजबळांनी नाराजी नसल्याचं सांगितलं, पण बैठकीत काय मागणी केली, कार्यकर्त्यांशी चर्चा करून सांगेल, पडळकर यांची प्रतिक्रिया। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये 650 मतांचा फरक। कोर्टात याचिका दाखल करून फेर मतमोजणीची मागणी करणार। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची माहिती। 19व्या फेरीनंतर निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नव्हती। एआरओच्या टेबलवरून मतांचा हिशोबही मिळाला नाही, अनिल परब यांचा आरोप। रवींद्र वायकरांच्या विजयात निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचा हात, संजय राऊतांचा आरोप। वंदना सूर्यवंशी यांचे फोन तपासावेत, राऊतांची मागणी। ठाकरे गटाच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, पराभव झाल्यामुळे खापर फोडण्याचं काम, उदय सामंत यांची टीका। ओबीसींवर अन्याय झाला तर मी आंदोलनामध्ये सहभागी होणार, छगन भुजबळ यांचा इशारा। मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार, भुजबळांची माहिती। आमचा स्ट्राईक रेट चांगला, मात्र महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ, शिंदे गटाच्या संजय निरुपम यांचं वक्तव्य। तर शिंदे गट मोठा भाऊ असल्याचं 2 दिवसांपूर्वी शंभूराज देसाईंसह शिरसाट यांचं वक्तव्य। पुण्यातील विधानसभेच्या 8 पैकी 6 जागा लढण्याची शरद पवार गटाची मागणी। जागांबाबत पदाधिकारी जयंत पाटलांकडे अहवाल सादर करणार। तोडीबाज, वसुलीबाज, मांडवलीबाज अशी बच्चू कडूंची राज्यात ओळख। आमदार रवी राणांचा आमदार बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल। 20 जागा लढवणार असल्याचं सांगत बच्चू कडू महायुतीला ब्लॅकमेल करतायत। रवी राणांचा बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल। राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग। विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, काँग्रेस नेते नाना पटोले यांची माहिती। सरकारच्या शिष्टमंडळाकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना उपोषण मागे घेण्याची विनंती, मात्र लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम। नीट परीक्षेत गडबड झाल्याची शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कबुली। कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा सहभाग असल्यास सोडणार नाही, धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।